नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे आता भूमीने गोड बोलून रागिणीच्या हातून कंपनीतली सत्ता काढून घेतलेली आहे. म्हणजे रागिणीला आकाशच्या पुढे तिनं इतकं छान पद्धतीनं चेकमेट केलेलं आहे आणि आता भूमीला वेळ मिळाला आहे. तो म्हणजे रागिणीने आत्तापर्यंत कंपनीत केलेले फ्रॉड. म्हणजे रागिणी एवढा पैसा कसा उभा करते, तिने आत्तापर्यंत जे कंपनीत फ्रॉड केलेले आहेत त्या सगळ्याचं आता तिथे हिशोब करायचं, पूर्ण सगळ्याचा हिशोब चुकता करायचं भूमीने ठरवलेलं आहे. तेव्हा भूमीच्या मदतीला आता येणार आहेत ते म्हणजे राजा काका, त्याचबरोबर मानसी, त्यानंतर प्रशांत. हे सगळेजण भूमीची मदत करणार आहेत. त्याचबरोबर ऑफिसमध्ये असलेले कदम, इन्कम टॅक्स ऑफिसर, या सगळ्यांची भूमीला मदत होणार आहे आणि या सगळ्यांच्या मदतीनं भूमी खूप मोठा डाव टाकणार आहे आणि रागिणीनं जे काही केलेलं आहे ते सगळं आता भूमी ते सर्वांच्या समोर आणणार आहे. पर्सनली आकाशच्या समोर आणणार आहे, कारण भूमीला माहिती आहे की आकाश सहजासहजी या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही. त्यामुळं भूमीनं हे सगळं आकाशच्या समोर आणायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिणी इतकी चेकमेट होणार आहे की तिच्या गळ्याच्या भोवती आवळलेला जो फास आहे तो ती सोडवूच शकणार नाही. इतकी बेकार अवस्था भूमी रागिणीची करणार आहे आणि तिला कळणारही नाही. घरातील सर्वांना इतका मोठा धक्का असणार आहे, आजींना धक्का असणार आहे. त्याचबरोबर हे सगळं जे जे करत आहेत त्यांची वाट तर लागणारच आहे. पण आता हे सगळं भूमी कसं करणार ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर भूमी आणखी एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे अभिचं कारस्थान पुढे येणार आहे आणि अभि अडकल्यामुळं अभि वारंवार रागिणीच्या विरोधात जायचे विचार करत असतो, कारण त्याला पौर्णिमा सांगत असते की आई आपल्याला अडकवणार आहे, त्यामुळं आपल्याला सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आणि नेमकं रागिणी ही अभिला अडकवते आणि रागिणी अभिला अडकवते, त्यामुळं पौर्णिमा आणि अभि रागिणी गुन्हेगार असल्याचं सर्वांच्या समोर सांगतात. अगदी पोलिसांच्या समोर ते कबुली देतात आणि अभिने तसे पुरावे स्वतःच्या जवळ ठेवलेले असतात आणि ते पुरावे तो पोलिसांच्या समोर कशा पद्धतीनं देतो, नक्की काय करतो, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर इकडे भूमीने आता आकाशच्या डोळ्यात अंजन घालायचं काम सुरू केलेलं असतं. तिने आकाशसाठी जे काही केलेलं असतं, जे काही ठरवलेलं असतं, त्यामुळं खूप मोठी गोष्ट घडणार असते. ती म्हणजे ती अशी आहे की तिने ठरवलेलं आहे की आकाश आणि त्याचबरोबर घरातील सर्वजण हे रागिणीची किती काळजी घेतात. मग रागिणीला तिने असं अडकवलेलं आहे. पहिल्या दिवशी घरामध्ये चोर घुसला की रागिणी धावत बाहेर आली आणि तिने रागिणीकडून ते 25 लाख रुपये आपल्या ताब्यात घेतले. म्हणजे आकाशने स्वतः सांगितलं की ते पैसे भूमीकडे दे, आई तुला त्रास व्हायला नको आहे ना, ते पैसे भूमीकडे दे, काहीही झालं तरी भूमी त्याला सांभाळून ठेवेल, असं आकाशने स्वतःहून सांगितलं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळालं की भूमीने हे सर्व करत असताना खूप काळजी घेतलेली आहे, खूप मनापासून. म्हणजे तिनं आता ठरवलेलंच आहे की काहीही झालं तरी आता आपण थांबायचं नाही, काहीही झालं तरी रागिणीला मात्र हिसका दाखवायचाच आहे, हे भूमीने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर भूमी मग हे सगळं करत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीला आकाश म्हणतो की नाही आत्या, तुझी काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण तुझी तब्येत वरचेवर बिघडत चाललेली आहे, हे आकाश तिला सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशचं असं म्हणणं असतं की आत्या, काहीही झालं तरी मला आता असं वाटत आहे की तुला खूपच काळजी घेण्याची गरज आहे तुझी, यासाठी आकाश काळजी घेत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिणीची वाट लावायला भूमीने सुरुवात केलेली असते आणि रागिणीला म्हणते, कसा वाटला चेक, बसला की नाही जबरदस्त, असं ती रागिणीला सांगत असते. तेव्हा रागिणी म्हणते की बघ, मला मान हा मिळणारच आहे आणि ऑफिसमधल्या अशा खुर्चीवर तू मला बसवणार आहे, एवढं लक्षात ठेव.
तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे, तुम्ही जर तेवढं लायकीत राहिला असताना तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते, डोक्यावर बसवलं असतं, पण तुमची ती लायकी नाही आहे. तुम्ही कोणत्या लायकीचे आहात हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळं ते कदापि शक्य होणार नाही. मी तुम्हाला तो मान कधीच देणार नाही, हे सगळं भूमी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मी तुम्हाला जिंकू देणार नाही, कारण तुम्ही कोणाकोणाला मारलेलं आहे हे मला सगळं माहिती आहे. पण इकडे आता भूमीने हे एक मोठा विडा उचललेला आहे, रागिणीचं कारस्थान सर्वांच्या समोर आणायचा. आणि त्यात आकाशचा विश्वास आता भूमीवरती नाही, म्हणजे विश्वास म्हणता येत नाही. खरं तर कसं आहे, आकाशचा रागिणीवरती जास्त विश्वास आहे. रागिणीने त्याचा जीव वाचवलेला आहे, स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आहे, हे वारंवार आकाश बोलत असतो. आणि त्यामुळं रागिणी त्या गोष्टीचा फायदा करून घेत असते, हे भूमीला पण चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आता आकाशच्या भावना न दुखावता आपण इथे रागिणीला सगळ्यांच्या समोर ओपन करायचं आहे, हे भूमीनं ठरवलेलं असतं. आणि भूमी ते सगळं व्यवस्थित प्लॅनिंगपूर्वक करत असते आणि इकडे रागिणीला दाखवून देत असते की ती काय करू शकते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता भूमीने रागिणीचे रिपोर्ट बनवून आणलेले आहेत आणि ते रिपोर्ट ती आकाशला दाखवते आणि आकाशला सांगते की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आत्यांची तब्येत नाजूक आहे, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस आकाश सर्वांच्या समोर आता सांगू लागतो की आत्या, तू घराच्या बाहेर पडायचं नाही, ऑफिसचं सगळं आता मी बघेल. आणि मग आजी म्हणतात की हो रागिणी, जे सगळं काय आहे ना, आकाश जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. तू आता घराच्या बाहेर पडायचं नाहीस, ऑफिसला जायचं नाही. वाटलंच तर तुला असं वाटत असेल ना आकाशवर एकट्यावर लोड येतोय, तर भूमी जाईल त्याच्या मदतीला. तेव्हा आकाशही सांगू लागतो की हो माझ्या मदतीला भूमी येईल आणि त्याचबरोबर भूमी माझ्याबरोबर असेल, आकाश असं इकडे सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाशचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्या, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, तुझी काळजी करणं हे माझं आधी कर्तव्य आहे, मग मी बाकीच्या गोष्टी करू शकतो. माझ्यासाठी तू महत्त्वाची आहे, तुझा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळं तू काहीही झालं तरी घराच्या बाहेर पडायचं नाही आणि या सगळ्या गोष्टी तू काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर तो पौर्णिमा आणि इकडे मानसीला सांगतो की काहीही झालं तरी आईची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आईला कोणत्याही गोष्टीमध्ये तिथे कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये, तिची नीट काळजी घ्यायची आहे. आईला अजिबात हालचाल करू द्यायची नाही, तिला कंप्लीट बेड रेस्ट द्यायची आहे, असं आकाश सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आकाशचं असं म्हणणं असतं की आई, काहीही झालं तरी तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको, हे सगळं बघायला आम्ही आहोत आणि आम्ही सगळं बघू शकतो. आणि माझ्या मदतीला भूमी आहे, त्याचबरोबर अभिजित आहे, अथर्व आहे, त्यामुळं तू टेन्शन घेऊ नकोस, असं आकाश इकडे रागिणीला सांगत असतो. परंतु रागिणीला खूप वाईट वाटत असतं आणि भूमीने चांगलाच चेक दिलेला असतो. भूमी म्हणत असते की कसा वाटला डाव. भूमीनं खरं तर वाट तर लावलेलीच असते, परंतु रागिणीला कळलेलंही नसतं. रागिणीला तिने ऑफिसच्या बाहेर काढलेलं असतं आणि ऑफिसची सूत्र स्वतःच्या हातात घेतलेली असतात. त्या क्षणी आता भूमी हे सगळं शोधायला सुरुवात करते की आजपर्यंत रागिणीने काय काय उद्योग केलेले आहेत. भूमीला काही करून रागिणीची सर्व कारस्थानं ही समोर आणायची असतात आणि त्यासाठी भूमी हे सर्व करत असते. आणि मग ऑफिसमध्ये रागिणीने आजपर्यंत जो काय डाव आखलेला होता ते सगळं कसं उधळून लावायचं हे भूमीने ठरवलेलं असतं. रघु काकांनी सांगितलेली माहिती, तांडेलनं सांगितलेलं, त्याचबरोबर आकाशच्या आईबाबांना आकाशपासून वेगळं करून आकाशला एकटं पाडून त्याच्या आयुष्यातली 6 वर्ष या बाईनं हिरावून घेतलेली आहेत. काहीही झालं तरी मी हिला सोडणार नाही, असं भूमीचं म्हणणं असतं आणि भूमीने ते ठरवलेलं असतं. त्याच पद्धतीने खरं तर भूमी रागिणीची वाट लावत असते आणि मग भूमी इकडे सगळे पुरावे गोळा करते आणि ते सगळे पुरावे आता ती रागिणीच्या विरोधात वापरणार असते. तिने इन्कम टॅक्स ऑफिसरला भेटते, त्याचबरोबर ऑफिसचे सगळे अकाउंट्स स्वतः ताब्यात घेते आणि काहीही झालं तरी आता ती म्हणते की मला काही करून इकडे आकाशला या सगळ्यातून आता बाहेर काढायचं आहे, हे तिने ठरवलेलं असतं. आणि मग तिने त्यासाठी
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि म्हणून तिने ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करत असते त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं की भूमी इकडे हे ऑफिसमध्ये जाऊन त्याचबरोबर प्रशांत अथर्वला थोडंफार तिने विश्वासात घेतलेलं असतं. अभिजितच्या विरोधात तिला पुरावे मिळू लागतात. आजपर्यंत रागिणीनं केलेली जी कारस्थानं आहेत त्या सगळ्या कारस्थानामध्ये तिच्यासोबत अभिजित असतो हे आता भूमीच्या लक्षात येतं आणि भूमीला काहीही करून आता या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित पुराव्यांनिशी आकाशच्या समोर मांडायच्या असतात, अन्यथा आकाश अजिबात विश्वास ठेवणार नसतो. मग इन्कम टॅक्स ऑफिसर जे असतात त्यांच्याकडे भूमी जाते आणि त्यांना तिथं विचारू लागते नक्की काय घडलेलं होतं. मग ते सांगतात की हो, या मॅडमनीच मागच्या वेळेस मला पैसे दिलेले होते आणि अकाउंट चेक केल्यानंतर करोडो रुपयांचा घोटाळा हा भूमीच्या समोर येत आहे आणि भूमीला जाणवत आहे की अभि आणि त्याचबरोबर रागीने कंपनीचे करोडो रुपये लुबाडलेले आहेत आणि या गोष्टीची आकाशला कल्पनासुद्धा नाही हे भूमीच्या लक्षात येतं. आणि त्यानंतर भूमी विचार करू लागते की हे सगळं एवढं घडतंय आणि आकाशला याबद्दल काहीही माहीत नाही आहे आणि आकाश डायरेक्टली इकडे आत्यांवरती विश्वास ठेवत आहे आणि त्याचबरोबर त्याला जराही वाटत नाही की आत्या चुकू शकतात हे त्याच्या लक्षात येतं. त्यानंतर इकडे भूमी ठरवते की आता काहीही झालं तरी मला आकाशच्या समोर हे सगळं सत्य आणायचं आहे, पण मला यासाठी पुरावे लागणार आहेत. एक एक पुरावा, अकाउंट, त्याचबरोबर ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी भूमी अगदी जातीने लक्ष घालत आहे आणि सगळं शोधत आहे. आणि हे सगळं जेव्हा तिच्या हातात येतं तेव्हा भूमी हे सर्व घेऊन इन्स्पेक्टर साहेबांकडे जाते आणि हे पुरावे दिल्यामुळं आता इन्स्पेक्टर साहेब हे अभिला अटक करण्यासाठी येतात आणि त्याच्यावरती करोडो रुपयांचा त्याने घोटाळा केलेला आहे या गोष्टीसाठी त्याला अटक केली जाते. परंतु जेव्हा इथे इकडे अभिला अटक केली जाणार असते त्यावेळेस अभि सांगतो की या सगळ्यामध्ये मी एकट्याने काहीही केलेलं नाही, माझ्याकडे पुरावे आहेत की या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन याही तेवढ्याच सामील आहेत. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा आकाश मग अभिच्या अंगावर धावून जातो. तुला कळतंय का, तू आईवर नाव घेतोयस, आईनं हे सगळं केले असं सांगतोयस, असं सगळं बोलू लागतो. परंतु अभि म्हणतो की मला माहिती आहे की तू कधीच आमच्यावर विश्वास ठेवणार नाही, तुझा विश्वास आईवर आहे मान्य आहे मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी आई तू फक्त तिला आई मानत आहे, ती माझी सख्खी आई आहे आणि तिनं कोणाकोणाला कशामध्ये अडकवले हे मला सगळं माहिती आहे. बाबांना जेलमध्ये अडकवण्यामध्ये पण तिचाच हात होता, बाबांनाही तिनेच जेलमध्ये टाकलेलं होतं. त्यावेळेसच मी तिला म्हणत होतो की आई तू चुकतेस, तू अशा पद्धतीने नाही वागू शकत, पण तिने बाबांनाही अडकवलेलं आहे. आणि आकाश आईने काय काय केले हे जेव्हा तुझ्या समोर येईल तेव्हा तुला धक्का बसेल, तुझ्या पायाखालची जमीन सरकेल, एवढं लक्षात ठेव. आणि रागिणी मात्र इकडे अभिच्या कानाखाली वाजवत असते, पण अभि मात्र अगदी शातीर दिमागाचा असतो. त्याने आजपर्यंत सगळे केलेले जे ट्रान्झॅक्शन असतात ते सगळे ट्रान्झॅक्शन ठेवलेले असतात आणि इकडे भूमीला मात्र भलताच आनंद होत असतो, कारण रागिणी आणि अभि दोघं एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत आणि अभिने आता सगळे पुरावे दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की रागिणी पण तेवढीच दोषी आहे. मग इन्स्पेक्टर साहेब रागिणीच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि तिला घेऊन